नमस्कार. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, की आपण आपल्या आय कार्डसाठी वापरल्या जाणाऱ्या ज्या फोटो आहेत, त्यांना प्रोफेशनली आणि एकदम व्यवस्थित कसे तयार करावे, त्यासाठी सोपी जी गोष्ट आहे, ती आपण यातून पूर्णपणे जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम मी माझं अलर्टो SOS ॲप ओपन करतोय. वर दिलेल्या 3 लाईनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर कम्युनिटी ॲक्टिव्हिटी या ऑप्शनला सिलेक्ट करून पुढे यायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमची तयार केलेली शाळा यात दिसत असेल, त्या शाळेला क्लिक करायचं आहे. त्यानंतर सर्वात खाली तुम्हाला क्रॉप फोटो अँड रिमूव्ह बॅकग्राऊंड या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे. यामध्ये तुम्हाला तुमची जी फोटो आहे किंवा तुम्ही काढलेली फोटो आहात किंवा काढणारी फोटो आहे, ते तुम्ही या रेशोमध्ये सेट करून तुमचं आय कार्ड प्रॉपर बनवू शकता. आता यामध्ये सध्या सेट साइजेसमध्ये 2 ऑप्शन दिलेले आहे. एक 2x2 इंच आणि तिसरा 45 mm. ओके. याचा अर्थ एकतर माझी आय कार्डवरची लागणारी फोटो आहे ती स्क्वेअर आहे, रेक्टँग्युलर आहे म्हणजे उभ्यामध्ये आहे. तर ते 35x45 mm. आता मी सध्या माझी जी इमेज आहे ते 35x45 mm आहे असं कन्सिडर करून मी त्या बटनला क्लिक केलं. त्यानंतर मी जे फोटो कॅप्चर केलं किंवा माझ्याकडे ती फोटो आहे, त्याच्यातला जर मला बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं असेल, तर मी रिमूव्ह या बटनला सिलेक्ट ठेवणार. अदरवाईज मी डोंट रिमूव्ह या बटनला क्लिक करणार. म्हणजे डोंट रिमूव्हचा अर्थ असं, की कोणत्याही प्रकारचं बॅकग्राऊंड रिमूव्ह होणार नाही. ॲज इट इज तुमची फोटो जशी होती तशीच राहणार आहे. फक्त त्याचा साईज मात्र वर सिलेक्ट केलेल्या पॅरामीटरनुसार होणार आहे. ओके. तर मी आता बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्याच्या हेतूने रिमूव्ह या बटनला क्लिक करतोय. आता तुमच्याकडे एकतर फोटो तुमच्या गॅलरीमध्ये असेल किंवा तुम्हाला रन टाईमला काढायची आहे, म्हणजे वेळेवर काढायची आहे. तर आता मी उदाहरणार्थ तुम्हाला माझ्या गॅलरीमध्ये असलेली ऑलरेडी काढून ठेवलेली फोटो मी सिलेक्ट करत आहे. तर तुम्ही सर्वप्रथम गॅलरी या बटनला क्लिक करणार आहात. यामध्ये मी तिसऱ्या नंबरवर दिसणाऱ्या मुलाला सिलेक्ट करतोय. सिलेक्ट केल्यानंतर डन या बटनला क्लिक करतोय. म्हणजे निवड केलेल्या मुलाची फोटो मला माझ्या या पेजवर दिसत आहे. आता मी प्रोसेसिंगसाठी प्रोसेस या बटनला क्लिक करतो. ठीक आहे. तुम्ही तुमच्यानुसार जो बॉक्स तुम्हाला दिसत आहे तो 35x45 mmचा आहे. यामध्ये तुम्ही त्या मुलाला व्यवस्थित सेट करणार आहात. सेट करून झाल्यानंतर वर दिलेल्या नेक्स्ट या बटनला क्लिक करणार आहात. म्हणजे जेणेकरून त्याचं बॅकग्राऊंड पूर्णपणे रिमूव्ह झालं आहे आणि तो तुम्ही ठरवलेल्या 35x45 mmच्या साईजमध्ये सुद्धा फिट झालेला आहे. आता त्यानंतर तुम्हाला सेव्ह या बटनला क्लिक करून तुम्हाला यामध्ये नाव लिहायचं आहे. आणि नाव लिहून झाल्यानंतर सेव्ह करायचं आहे. म्हणजे हे अनुज पाटील या व्यक्तीची फोटो तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह झालेली आहे. आता आपल्याला करायचं आहे, की माझ्या मोबाईलमध्ये जी फोटो आहे ती Google ड्राईव्हला टाकून त्याच्यातलं URL म्हणजेच Google ड्राईव्हची जी लिंक आहे ती कशी तुम्हाला त्या आपल्या मेंबर लिस्ट जिथं आपण अपलोड करतो त्यामध्ये सेव्ह कशी करायची ते आपण यामध्ये बघू. तर सर्वप्रथम मी माझं ॲप्लिकेशन बॅक करतोय आणि तुमच्या मोबाईलमधले असलेला Google ड्राईव्ह हे तुम्ही यामधनं सर्च करायचं आहे ड्राईव्ह. ओके. ड्राईव्ह या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी खाली दिलेल्या अधिकच्या बटनचा वापर करून फोल्डर तयार करायचं आहे. हे लक्षात ठेवा, की जर माझी शाळा 1ली ते 5वी किंवा 5वी ते 7वी किंवा 7वी ते 12वी आहे, तर जे काही तुमचे क्लास टीचर आहेत म्हणा किंवा कोणते ॲडमिन आहे ज्यांचं कॉमन जीमेल अकाउंट आहे, त्यामध्ये तुम्ही फोल्डर तयार करून त्यामध्ये इमेजेस टाकून ते पब्लिक करायचं आहे. तर आपण तीच प्रोसेस आता प्रॅक्टिकली बघू. तर मी आता सर्वात आधी फोल्डर तयार करत आहे. फोल्डरचं नाव तुम्हाला समजेल या सोप्या पद्धतीने ठेवायचं आहे. स्टँडर्ड चाइल्ड. आता मी याला क्रिएटच्या बटनला क्लिक करतोय. म्हणजे माझ्या ड्राईव्हला एक फोल्डर तयार झाला आणि त्या फोल्डरच्या आतमध्ये मला आता फोटोज टाकायचे आहेत. तर त्यासाठी मी या फोल्डरला सिलेक्ट करतोय. फोल्डरला सिलेक्ट केल्यानंतर बघा ज्या फोल्डरला आपण सिलेक्ट करतो त्या फोल्डरचं नाव मला आपल्याला वर दिसतो. आता या फोल्डरमध्ये मला इमेजेस टाकायचे आहेत. तर त्यासाठी मी अपलोड नावाच्या दुसऱ्या ऑप्शनला सिलेक्ट करतोय. त्यानंतर मी अनुज पाटील जे माझी आत्ता क्रॉप केलेली इमेज होती त्याला मी सिलेक्ट करतोय आणि यामध्ये अनुज पाटील, सेकंड स्टँडर्ड चाइल्ड आणि मेल आय डी. या मेल आय डीला मी आता इथे अपलोड करतोय. अपलोड केल्यानंतर बघा काही सेकंदानंतरच अनुज पाटीलची मला इथे एक इमेज फोल्डरमध्ये तयार झालेली दिसत आहे. आता मी तुम्हाला हे बघा, आता तुम्हाला हे जे आहे यामध्ये प्रायव्हेट ऑटोमॅटिकली जेव्हा कोणताही नवीन फोल्डर तयार होतो, तेव्हा तो बाय डिफॉल्ट प्रायव्हेट कॅटेगरीमध्ये असतो. प्रायव्हेट कॅटेगरी म्हणजे काय? जो काही आपला फोल्डर असतो त्याच्या आतमध्ये जर तुम्हाला पीपलचा आयकॉन जर दिसत असेल तर तो पब्लिक किंवा जर त्याला नुसतं ब्लँक फोल्डर दिसत असेल तर तो प्रायव्हेट. आता काय मला या प्रायव्हेट फोल्डरचा पब्लिक फोल्डर तयार करायचा आहे. त्यासाठी मी 3 डॉटला क्लिक करतोय. बरोबर. 3 डॉटला क्लिक केल्यानंतर इथे मॅनेज ॲक्सेस या बटनला क्लिक करतो.
मॅनेज ॲक्सेस या बटनला क्लिक केल्यानंतर खाली बघा तुम्हाला चेंजचं बटन दिसत आहे. त्या चेंजच्या बटनला क्लिक करून मी रिस्ट्रिक्टेडला क्लिक करतो आणि एनीवन विथ दी लिंक या बटनला क्लिक करून परमिशन अपडेट करतो. आता मला मी मागे जेव्हा येणार तेव्हा बघा फोल्डरमध्ये एक आयकॉन आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ हा फोल्डर पब्लिकली आहे. म्हणजे कोणीही यातील कोणत्याही फाईलचा ॲक्सेस इझिली घेऊ शकतो. बरोबर? तर आता या पद्धतीने तुम्ही फाईल कशी अपलोड केली, त्यासाठी तुम्ही इमेज कशी क्रॉप केली आणि ते नेमका कोणत्या वर्गातील होतील हे सगळे आपण यामध्ये बघितलेले आहे. तर आता ही जी माझी अनुज पाटील या व्यक्तीची जी लिंक आहे, म्हणजे या व्यक्तीचे जे फोटो आहे, तर त्यासाठी मला वर दिलेल्या त्या 3 डॉटला क्लिक करून मी या पेजवर आलो. त्यानंतर कॉपी लिंक या बटनला क्लिक केलं की या इमेजची URL माझ्याकडे तयार होतं. त्याच्यानंतर तुम्ही जी एक्सेल बनवली होती, त्यामध्ये हे फोटो पाथ जे आहे, ते तुम्ही यामध्ये अपडेट करणार आहात. तर अशा प्रकारे तुमची एक चाइल्डची पूर्ण एक्सेल फाईल जनरेट झालेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तुमची फोटो फाईल पण तुम्ही टाकलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही फोटो क्रॉप करून त्याचे एक्झॅक्टली रेशोमध्ये असणारे फोटो हे तुम्ही तुमच्या इंटर्नल स्टोरेजमधनं म्हणजे मोबाईलमधनं Google ड्राईव्हला कशी ट्रान्सफर केली आणि त्यातील जी URL आहे म्हणजे कॉपी लिंक आहे, ते तुम्ही इथे फोटो पाथमध्ये पेस्ट केली. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलांच्या आय कार्डसाठी व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये आय कार्डसाठी इमेजेस बनवले आहात. धन्यवाद.